कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अधिपती, झालं का तुमचं बोलणं? नाही सुनबाई, अजून आमचं बोलून झालं नाही। तुम्हा दोघांशी बोलायचंय म्हणून तुम्हाला खाली बोलवलं आम्ही। हां, काय बोलायचंय मॅडम तुम्हाला? तुम्ही एवढ्या रात्री आमच्या खोलीत येऊन आम्हाला बोलवलं, आम्हाला वाटलं काहीतरी अर्जंट असेल। हिने खोलीत येऊन तुला इथे बोलवलंय? काय काय नवीन शिस्त आहे? तुम्ही कशाला पडाला याच्यात? आम्ही आलो ना खाली, उगाच नाही तरी डोसकं लावू नका। तुम्ही बोला, तुम्हाला काय बोलायचं होतं। यांच्याकडे लक्ष देऊ नका, बोला तुम्ही। कसं आहे अधिपती, आता खऱ्या अर्थानं तुमच्या संसाराला सुरुवात होणार आहे, त्यामुळे आम्हाला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती। हां बोला की। हे बघा अधिपती, एक लेक म्हणून तुम्ही लाखात एक आहेसा। तुमच्यासारखा लेक मिळावा याच्यासाठी 7 जन्माची पुण्याई पाहिजे। आमचा एक भी शब्द तुम्ही खाली पडू देत नाही। आम्ही जे काय म्हणू ते तुम्ही करता आमच्यासाठी। पण काय अधिपती, हे घर असल, प्रॉपर्टी असल, बिझनेस असल, हे सगळं तुम्हाला आयतं मिळालंय। हां, वडलोपार्जितच आहे की म्हणजे सगळं। हा, म्हणजे तुम्ही स्वतः कमावलेलं नाही ना व, यांचा बिझनेस होता, आम्ही मोठा केला, तुम्ही तो सांभाळला, हे तुमचं कर्तृत्व। बरोबर? बरोबर आहे। पण आता कसं आहे ना अधिपती, आता तुम्ही तुमच्या संसाराला खऱ्या अर्थानं सुरुवात करताय, आणि ती सुरुवात अशी कुबड्या घेऊन झाली तर तो संसार पुढं कसं सरकल? एक मिनिट, हे काय चाललंय मध्येच? हे काय बोलतेस? आणि तेही नेमका आजच्या दिवशी? थंड घेता काय जरा, बोलायलाच नव्हते नी। हा, आणि मधी 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 असं जीभ चालवायची असली तर गप खोलीत जाऊन बसा स्वतःच्या। आजी यासनी घेऊन जा। मला कुणी काही सांगायची गरज नाहीये, मी कुठेही जाणार नाहीये। आई, बोला आई साहेब, आणि आमचं काय चुकलंय असं वाटत असेल तर तुम्ही तसं क्लिअर कट सांगा। हो, नाही नाही अधिपती, तुमचं काय बी चुकलेलं नाही। चुकलंय म्हणून आम्ही बोलत नाहीये, तुमच्या हातनं पुढे जाऊन मोठी चूक होऊ नये म्हणून आम्ही बोलायलोय। अधिपती, आज आम्ही तुम्हाला एक मोठं चॅलेंज देणार आहोत। चॅलेंज? हा, म्हणजे तुमच्यासाठी चॅलेंजच आहे, पण खरं म्हणजे ती या घरची रीत आहे। आणि ती तुम्हाला पाळावी लागेल। मम्मी, तुझ्या पाय मारलंस ग मला एवढं तू? कारण तू केलंस तसं चंचे। चंचे गप्प बस। कसला तर गोंधळ ऐकायला यायलाय काय? हा, यायलाय का? काय तर झालंय बहुतेक। चल चल चल। रीत कसली मॅडम, म्हणजे नेमकं काय आहे? चॅलेंज मी म्हणालाय, रीत मी म्हणालाय। सांगतो। बरं झालं इकडेच आहेत। लई वर्षांपूर्वी यांनीच आम्हाला सांगितलं होतं की सूर्यवंशी घराण्याची एक रीत आहे। लग्नानंतर, म्हणजे तुमचं काय म्हणतात तो मधुचंद्र का काय व्हायच्या आधी, म्हणजे खऱ्या अर्थानं संसाराला सुरुवात व्हायच्या आधी, नवरा बायकोनी नेसत्या कपड्यानिशी घराबाहेर 10 दिवस राहायचं।
हा उमरा ओलांडल्यानंतर सूर्यवंशी घराण्याची ओळख बी कुणाला सांगायची नाही. स्वतःच्या हिमतीवर 10 दिवस राहायचं. मॅडम खरंच अशी रीत आहे? सुनबाई, अजून आमचं बोलणं पूर्ण झालेलं नाही. तर हीच रीत आहे. या घराण्यातल्या जोडप्यांनी लग्नानंतर सूर्यवंशांची ओळख न दाखवता 10 दिवस स्वतःच्या हिमतीवर जगून दाखवायचं. हे 10 दिवस जर सगळ्या अटी पाळून नवरा बायको जगू शकल्या, जगायला काय हो, कोणी कसंही जगू शकतंय, पण एकमेकांची साथ न सोडता, एकमेकांना घट्ट धरून, एकमेकांचा विश्वास न गमावता, एकमेकांच्या मागं सावलीसारखं उभं राहून, एकमेकांना सांभाळून जर बाहेर तरले, तर त्यांचा संसार सुखाचा होतो, आनंदाचा होतो. आणि ह्या नात्याची जी वीण आहे ती ह्या 10 दिवसात घट्ट होते. पण जर काय यातलं काय झालं नाही, काय चुकलं, म्हणजे एकमेकांना सांभाळून घेण्याच्या ऐवजी एकमेकांना दोष देत बसले किंवा कुठल्या ना कुठल्या गोष्टींनी एकमेकांना जबाबदार धरायला लागले, तर मग हे बी लक्षात येत आहे की ह्यो संसार सुरू होण्याच्या आधीच संपण्याच्या मार्गावर आहे. संसाराला सुरुंग लागलेला आहे. सुरुंग लावायचा आहे. यांच्या संसाराला सुरुंग लावायचा आहे म्हणून मी कधी काळी काहीतरी सांगितलेलं आत्ता काढतेस ना? हो, आम्ही आमचं म्हणतं नाही सांगत आहोत. या घरची रीत आहे. आणि सुरुंग कशाला लावतोय आम्ही? हा, सुरुंग कशाला लावू? उलट त्यांच्या संसाराला बळ मिळावं म्हणून म्हणतोय आम्ही. चांगले तावून सुलाकून बाहेर येतील का नाही? तर अधिपती आणि सोनबाई, पुढले 10 दिवस तुम्ही सूर्यवंशांची ना ओळख वापरायची, ना पैसा, ना कुणाची मदत घ्यायची. उघड बी नाही आणि चोरून बी नाही. हेच तुमचं चॅलेंज आहे. आता तुम्ही याला चॅलेंज म्हणा, नाहीतर या घरची रीत म्हणा, ही तुम्हाला पाळायला लागणार आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.